नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याधीचे जे मुख्य 6 प्रश्न आहेत त्या 6 प्रश्नांची उत्तरे देणार आहोत। ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील, त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील आपल्याला। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याधीच्या या मुख्य 6 प्रश्नांवरती उत्तरे देणार आहोत, कारण की हे प्रश्न प्रत्येकाला पडत असतात आणि एका सर्वेनुसार आपल्या महाराष्ट्रासह भारतातील जवळपास 50% लोकांना आयुष्यातून कधी ना कधीतरी एकदा मूळव्याध होत असते आणि 5% लोकांना ही आयुष्यभर मूळव्याध राहत असते, म्हणजे ते दीर्घ मूळव्याधीचे शिकार असतात। आणि जर तुमच्याकडे जर मूळव्याधीचं जर योग्य जर ज्ञान जर असेल, जर तुम्हाला मूळव्याध झाली जर असेल तर ती निघून जाईल। आणि जर तुम्ही होण्याच्या पहिल्या स्टेपवर जर असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही जर पूर्ण जर बघितला तर तुमची जी मूळव्याध आहे ती तुम्हाला होणार नाही। त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप कमी वेळामध्ये चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि तुम्ही या प्रयत्नाला नक्कीच साथ देसाल अशी मला आशा आहे। तर मूळव्याध सरळ जर साध्या सोप्या भाषेमध्ये जर का सांगायचं तर मूळव्याध म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कोणती क्रिया होती म्हणजे त्याला आपण मूळव्याध म्हणतो। मूळव्याध म्हणजे काय, तर आपले हे संपूर्ण जर का शरीर जर का धरलं, हे आपले पाय आहेत आणि हे आपलं पोट आहे, ही आपली छाती आहे, हार्ट आहे, असं जर का धरलं तर ही जी मध्य भागाची जी जागा जी येत आहे, ज्या ठिकाणी आपण संडास लघवी वगैरे करतो, तर त्याला मध्य म्हणजेच मूळ असे म्हणतात। ज्या मुळावरती आपण बसतो ज्याला बूड असे म्हणतात। आणि त्या ठिकाणी ज्या व्याधी होतात त्याला मूळव्याध असे म्हणतात। त्या ठिकाणी कोणत्या व्याधी होतात, तर त्या ठिकाणी शरीरातल्या बहुसंख्य ज्या रक्तवाहिन्या त्या एकवटलेल्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यांवरती जेव्हा रक्ताचा दबाव येतो किंवा उष्णता वाढल्यामुळे त्या रक्तवाहिन्या फाटतात, फुटतात, जखमी होतात, त्यामुळे त्यात वेदना होतात, त्यामधून रक्त येते किंवा त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी होतात आणि त्याच रक्तवाहिन्यांवर जास्त प्रेशर वाढल्यामुळे ते अंग सुद्धा बाहेर येते, त्याला उदाभ्रंश असे म्हणतात। असे विविध प्रकारचे नाव आहेत, त्यालाच एकंदरीत मराठीमध्ये शब्द आहे, त्याला मूळव्याध असे म्हणतात। मूळव्याधीची कारणे काय आहेत, ही जी घाण आहे ही शरीरातून योग्य वेळी योग्य पद्धतीने बाहेर पडायला पाहिजे। जर ती पडत जर नसेल तर त्याला बद्धकोष्ठता असे म्हणतात। बद्धकोष्ठतेचं कारण हे खानपानाच्या चुकीच्या सवयी, त्यामुळे संडासला जास्त वेळ बसावं लागतं, त्यामुळे त्या रक्तवाहिन्यांवरती ताण येतो किंवा जास्त प्रमाणात केलेला व्यायाम चुकीच्या पद्धतीने आणि जास्त जड ओझं उचलणे किंवा कडक जागी बसणे, हे काही छोटे मोठे कारण आहेत, परंतु त्यांचं जे मूळ जे कारण आहे ते आपलं आहे बद्धकोष्ठता। कधी कधी गरोदरपणामध्ये महिलांना पोटांवरती जास्त ओझं झाल्यामुळं, हालचालीचा अभाव असल्यामुळं त्यांना सुद्धा बद्धकोष्ठता होते आणि त्यांना सुद्धा या मूळव्याधीचा त्रास या ओझ्यामुळे सुद्धा जाणू शकतो। मूळव्याधीचे प्रकार किती आहेत, मूळव्याधीला अनेक नाव आहेत, जसं की फिशर आहे, फिस्टुला आहे, मूळव्याध आहे, भगंदर आहे, त्याला आणखी एक नाव गुदाभ्रंश आहे। असे विविध प्रकारचे नावं दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये, परंतु आयुर्वेदानुसार त्याचे 2च प्रकार आहेत। एक तर अंतर्गत भागामध्ये होणारा जो मूळव्याध आहे, हे समजा ही संडासची जागा जर का धरली तर आतमध्ये एखादी जर व्याधी जर का झाली तर त्याला अंतर्गत मूळव्याध म्हणतात। आणि काही लोकांना असे बाहेर सुद्धा त्यांच्या कोंब येऊ शकतात, इथून रक्त येऊ शकते, जखम होऊ शकते, चिरा पडतात, हे असे 2 प्रकार आहेत। आणखी सुद्धा मूळव्याधीचे 2 प्रकार केलेले आहेत आयुर्वेदाने, एक साध्य मूळव्याध आणि एक असाध्य मूळव्याध। जो सुरुवात झालेली आहे, ज्याला कोणाला रक्त पडत आहे, कोंब आलेला आहे आणि तो सहजरित्या आपण त्याला नाहीसं करू शकतो आपल्या आहार विहारामध्ये बदल करून, तो जो प्रयत्नांती साध्य होऊ शकतो त्याला साध्य मूळव्याध असे म्हणतात। आणि असाध्य म्हणजे भगंदरासारखा जो आतमध्ये सडन सुरू झालेली आहे कॅन्सर सारखी, तर त्याला असाध्य मूळव्याध असे म्हणतात। त्या मूळव्याधीवरती विशेष प्रकारच्या अलग ट्रीटमेंटची गरज असते। तर बंधूंनो, आपल्याला बाहेरून होणाऱ्या कोणत्याही प्रकारची मूळव्याध असेल, रक्त पडत असेल, आपल्याला कोंब आलेला असेल, चिरा पडत असतील, प्रचंड वेदना होत असतील, गुदाभ्रंश झालेला असेल, संडास करताना अंग बाहेर येत असेल, यापैकी कोणत्याही प्रकारची जर मूळव्याधीचा त्रास जर आपल्याला जर असेल आणि आपल्याला घरच्या घरी शास्त्रशुद्ध मार्गदर्शनानुसार कायमस्वरूपी जर का मुक्त जर व्हायचं जर असेल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती माहिती पाठवा किंवा आम्हाला कॉल करा, आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू। आवश्यकता असल्यास आपल्याला औषधी सुद्धा पाठवल्या जाईल। आपण बघूयात की ही मूळव्याध कोणाकोणाला होऊ शकते। बंधूंनो, एक काळ असा होता की मूळव्याध ही 30 वयाच्या नंतर 50 ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांना मूळव्याधीचा त्रास जाणवत होता आणि कधी कधी तो 60-70च्या लोकांना सुद्धा जाणवत होता। परंतु मूळव्याधीला आता तसं काहीही बंधन राहिलेलं नाही, ती कोणालाही होऊ शकते, कोणत्याही वयामध्ये होऊ शकते, बसणाऱ्या माणसाला होऊ शकते, काम करणाऱ्या माणसाला होऊ शकते। कारण की याचं कारण असं आहे, जसं आपण पहिल्या कारणामध्ये बघितलं की आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त आहार नाही राहिला, मांसाहाराचं प्रचंड सेवन सुरू आहे,
दारू पित आहेत, कोल्ड्रिंक्स घेत आहेत, व्यायाम कोणीही करत नाही, त्यामुळे मूळव्याधी कोणाला होऊ शकते? याचं उत्तर आहे ती कोणालाही होऊ शकते जे लोक चुकीच्या पद्धतीने आहार विहार करतात. खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मूळव्याध होऊ शकतो का? याचं उत्तर असं आहे 100% होऊ शकतो. मूळव्याध हा पूर्णपणे खाण्यापिण्याच्या आपल्या वागण्याच्या सवयीवरतीच डिपेंड असलेला आजार आहे. जेव्हा तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडतील तेव्हा हा आजार वाढेल आणि ज्या वेळेस तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही चांगल्या करसाल तेव्हा हा आजार कमी होईल. हे साधं सोपं सूत्र आहे. कारण की आज रोजी आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त भाजीपाला फळांचा समावेश हा आहारामध्ये अत्यंत कमी झालेला आहे. फास्ट फूड, प्रोसेस फूड, पिझ्झा, बर्गर, ब्रेड, बिस्किट, चिप्स, चिवडा, दारू, मांसाहार, भाजलेले तळलेले पदार्थ, शिळे, हे या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश खूप जास्त वाढलेला आहे. याकडे कोणाचंही लक्ष नाही. प्रत्येकाला असं वाटतं की औषध घ्यावी, गोळ्या घ्यावी, आपला आजार पूर्णपणे नाहीसा व्हावा, मी संयम करणार नाही, मी कसल्याही प्रकारचे नियम पाळणार नाही. तर बंधूंनो आणि भगिनींनो, हे होणे नाही. असा नियम बनलेला नाही की तुम्ही काहीही खासाल आणि तुम्ही निरोगी राहाल. यासाठी विशेष माहिती करता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की काही व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये मार्गदर्शन केलेले आहे की आपण काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये. तर त्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप माहिती मिळेल. मूळव्याध झाल्यानंतर काय काळजी घ्यावी? जर मूळव्याधीची जर सुरुवात जर झाली असेल, नुकतीच तुम्हाला कठोर संडास येत असेल, संडासला बसून तुम्हाला कुथावं लागत असेल, वेळेवर संडास येत नसेल, एका वेळेसच बसल्यानंतर पोट साफ होत नसेल, तर तुम्ही सध्या अलर्ट मोड मध्ये आहात. तुम्हाला मूळव्याधीची सुरुवात झालेली आहे. तुम्ही यावेळेस खूप काळजी घेतली पाहिजे. जर यावेळेस तुम्ही जर काळजी जर घेतली तर तुमचा आजार हा पुढे सरकणार नाही. तर आताच तुम्ही जास्तीत जास्त फळांचं सेवन करायला सुरुवात करा. योग्य वेळी जेवण करा. 6 ते 8 तासाची झोप घ्यायला सुरुवात करा. जास्तीत जास्त पाणी प्या. काय खाऊ नका. फास्ट फूड, प्रोसेस फूड, मांसाहार, जे पदार्थ तुम्हाला पचत नाहीत, जे पदार्थ केवळ तुम्ही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घेता, त्या पदार्थांचा त्याग करा. साधं सोपं शरीराला पचणारं हलकं असणारं अन्न तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. मूळव्याध झाल्यानंतर मांसाहार सोडावा का? सोडावाच लागेल का? नाही सोडला तर काय होते? हे खूप लोकांना पडणारे प्रश्न आहेत आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मांसाहार. जे लोक मांसाहार करतात त्यांना असं वाटतं की डॉक्टरांनी लाख रुपये घ्यावे, 2 लाख रुपये घ्यावे, परंतु आम्हाला मांसाहार सोडावायचा सांगू नये. कारण की दुसऱ्यांचा जीव घेऊन आम्हाला प्रिय असलेला तो जीव की प्राण आहार आमच्याकरता खूप प्रिय आहे. डॉक्टर साहेब कृपा करून तो सोडायचा सांगू नका. आणि सोडायचं जरी सांगितलं तरी लवकरात लवकर कधी खाऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करा. तर बंधूंनो, तसा नियम नाही बनलेला की तुम्ही मांसाहारही कराल आणि तुम्ही निरोगीही राहाल, असं होऊ शकत नाही. प्रश्न बऱ्याच लोकांचा असा असतो की आमचा मित्र सहकारी दररोज मांसाहार करतो, त्याला तर कसल्याही प्रकारचा आजार नाही, मी नुसतं आठवड्यातून एकच वेळ खातो, मला एवढे दुःख का? आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जितक्या व्यक्ती आहेत तितक्या प्रकृती आहेत. त्यामुळे त्याचं शरीर आणि तुमचं शरीर हे समान असू शकत नाही. त्यांचं जीवन तुमचं जीवन, त्यांचं नशीब तुमचं नशीब, त्यांचा आहार तुमचा आहार, त्यांचं काम तुमचं काम हे समान असू शकत नाही. त्यामुळे जितक्या व्यक्ती आहेत तितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती आहेत. प्रत्येकाचे अलग अलग शरीरे आहेत, स्वभाव आहेत आणि प्रत्येकाची आपापली ट्रीटमेंट आहे, प्रत्येकाचा आपापला आहार आहे. त्यामुळे दुसऱ्याशी स्वतःला कम्पेअर करून त्याच्यानुसार आहार घेऊ नका. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर मांसाहार हा शक्यतो सोडावाच लागेल. आयुर्वेद सांगतो कोणत्या कोणत्या प्रकारचं मांस सोडायला पाहिजे. चिकन म्हणजे सर्व प्रकारच्या पक्ष्यांचं, बकऱ्याचं म्हणजे जे 4 पायाचे जेवढे प्राणी आहेत त्यांचं, त्याचप्रमाणे ज्या ज्या भाज्यामध्ये मसाले पडतात, मसाल्याशिवाय जे आपण खाऊ शकत नाही, जसं की माशीची भाजी तुम्ही कच्ची खाऊ शकत नाही, तर ज्याच्यामध्ये मसालेदार पदार्थ पडतात ते, अशा प्रकारचे जेही प्राणीजन्य पदार्थ आहेत, म्हशीचं दूध सुद्धा त्यामध्येच येते, त्यांचा सुद्धा तुम्ही त्याग करायचा आहे. आणि जास्तीत जास्त वनस्पतीजन्य जे पदार्थ आहेत, कच्चा सलाद आहे, त्यांचे फळं आहेत, फळांचा रस आहे, त्यांचं ज्यूस आहे, त्यापासून बनलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ज्या सात्विक पद्धतीने बनवलेल्या आहेत, त्यांचं आपण जर का सेवन केलं, त्यामुळे हा मूळव्याधीचा जो आजार आहे तो फक्त तुम्ही आहार जर दुरुस्त केला तर तरी सुद्धा तो निघून जाऊ शकतो. महत्वपूर्ण एक माहिती सांगत आहे बंधूंनो, आयुर्वेदामध्ये एक शब्द येतो की संयम औषधी. एखाद्या असाध्य प्रकारचा आजार जर का झाला
आणि जर रुग्ण जर का निराश हताश जर झाला असेल, त्याला कुठेच जर रस्ता जर मिळत जर नसेल, तर त्याच्याकरता आयुर्वेदाने एक शब्द सांगितलेला आहे की त्याला संयम औषधी म्हटल्या गेलेला आहे की त्या व्यक्तीने योग्य प्रकारचा आहार घ्यायचा आणि त्याने संयम पाळायचा. संयम म्हणजे आयुर्वेदात त्याचं खूप मोठं महत्व आहे की आयुर्वेदामध्ये योगामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे शब्द आलेले आहेत की यम नियम हे आपले आचरण शुद्ध ठेवण्याचे आणि आपल्याला सात्विक आहार घेण्याचे, अहिंसा ब्रह्मचर्य पालन करण्याचे असे काही नियम आहेत जे आपण संयमाने साध्य करू शकतो. जर त्या गोष्टीवरती आपण जर का लक्ष जर दिलं तर मूळव्याध सोडा, जगातील कोणत्याही प्रकारचा टॉपचा जरी आजार जरी असेल, कॅन्सर सारखे, हृदयरोगासारखे, बीपी शुगर सारखे जरी आजार जरी असतील, तरी या संयमाने ते सहजरित्या आपल्या आयुष्यातून जाऊन तुम्ही निरोगी निरामय आयुष्य जगू शकता. इतका आपल्या संपूर्ण जगाचं कल्याण करणारा हा जो आयुर्वेद आणि योग आहे, त्याचा जर तुम्ही जर आधार जर का घेतला तर तुमच्या शरीरातला कोणत्याही प्रकारचा आजार हा कायमस्वरूपी राहू शकत नाही. कारण की हे जे शरीराचे जे सत्य आहे ते भगवंताने तुम्हाला जन्माला घालतानाच निरोगी घातलेलं आहे. त्यामुळे या शरीराची अशी काही रचना आहे की तुम्ही असे नैसर्गिक नियम पालन करून लाईफ टाइम 100 वर्ष निरोगी आयुष्य जगू शकता. खूप महत्वपूर्ण माहितीचा रिसर्च करून ही माहिती तुमच्यापर्यंत मी मूळव्याधीची पोहोचवलेली आहे. या एकट्या व्हिडिओने तुमची मूळव्याधी कायमस्वरूपी घरच्या घरी नीट होऊ शकते. जर तुम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करून जर तुम्हाला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर आला जर नसेल आणि तुम्हाला कायमस्वरूपी या मूळव्याधीच्या जाचातून जर मुक्त जर व्हायचं जर असेल, तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती अवश्य संपर्क करा, आमची मदत घ्या. आम्हाला आपली मदत करायला खूप खूप आनंद होईल. धन्यवाद.